हे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत त्याची बातमी आपण पाहूया। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे। देशातल्या सर्वोच्च पुरस्कारांमध्ये या पद्म पुरस्कारांची जी गणना केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देखील गुणीजनांचा सध्या यामध्ये सन्मान करण्यात आलेला आहे। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर साराभाई मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते सतीश शहांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला। तसंच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला। याशिवाय भारताचे अव्वल क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांचाही पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे। क्रीडा, कला, विश्वाससह सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्यांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करण्यात येईल। महाराष्ट्रातील कुठल्या गुणीजनांना पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे, कोणाचा सन्मान करण्यात येणार, एक नजर टाकूया। धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। पियुष पांडे यांनाही मरणोत्तर पद्मभूषण, अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार तर समाजकार्यासाठी पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना। तर सतीश शहा अभिनेते यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। तर रोहित शर्मा याला पद्मश्री पुरस्कार, हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। तर रघुवीर खेडकर लोकनाट्यातलं एक मोठं नाव यांचाही पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे। तर भिकल्या धिंडा जे तारपावादक आहेत, लोककला त्यांनी अनेक वर्ष जिवंत ठेवलेली आहे, त्यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। तर कृषी क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर श्रीरंग लाड, डॉक्टर अर्मिंडा फर्नांडिस यांना बालरोगातलं तज्ज्ञ म्हणून ओळखलं जातं। तर याशिवाय डॉक्टर रामचंद्र आणि सुनीता गोडबोले यांनाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। अशोक खाडे उद्योजक यांचाही पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात येईल। याशिवाय जनार्दन बोधे सामाजिक कार्यकर्ते, तर झुझेर वासी विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।